नमस्कार. आवळ्याचे गुणधर्म आणि फायदे तुम्हाला सर्वांना आता माहितीच आहे आणि आवळा हा रोजच्या रोज कोणत्या ना कोणत्या पद्धतीने शरीरात हा गेलाच पाहिजे. जगाच रेसिपी चॅनलवर आवळ्याचे मी वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आता इथे मी 1 किलो एवढी आवळं घेतलेली आहे आणि ती मी अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यानंतर आपल्याला ही आवळं पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. अजिबात यामध्ये पाणी राहता कामा नाही, ही काळजी घ्यायची आहे. कारण की आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मोरावळा. आता हा मोरावळा जास्त दिवस टिकावा यासाठीच आपल्याला आवळं ही अगदी व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर आवळे वाफवण्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेले आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण अगोदरच आवळे जी आहे ती स्वच्छ पुसून चाळणीत ठेवलेली आहे. आता अशा पद्धतीने कढईमध्ये आपण आवळे वाफवणार असू तर अशा वेळेस कढईमध्ये आपल्याला पाणी एवढेच घ्यायचे आहे की जेणेकरून ते चाळणीला खालच्या बाजूने लागता कामा नये, म्हणजेच खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. गॅसची फ्लेम हाय ठेवून 10 मिनिटे ही आवळी मी वाफवून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता आवळ्यांचा रंग बदललेला आहे, पण ही आवळी शिजले की नाही हे सुद्धा कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरीने अशा पद्धतीने टोचून बघितले असता ही आवळं अजून सुद्धा कडक आहे, म्हणून झाकण ठेवून अजून मी 5 ते 10 मिनिटे ही आवळे अशीच वाफवून घेणार आहे. पुन्हा 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकतात अगोदरच आवळ्यांचा रंग बदललेला होता, पण आता ही आवळं छान अशी शिजलेली आहे. ते कसे ओळखावे तर इथे तुम्ही बघू शकतात की आवळे ही छान शिजल्यामुळे त्याच्या ज्या फोडी आहेत तर त्या आपोआपच उमललेल्या इथे दिसत आहेत. यावरूनच आपल्याला समजायचे आहे की आपण जी आवळे घेतलेली आहे तर ती छान अशी शिजलेली आहेत. आणि आता ही चाळणी मी खाली ठेवून हलकीशी ही जी आवळं आहे तर ती थंड करून घेणार आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला ही आवळं जवळून दाखवते. तर हे बघा, आवळे हे छान अशी शिजल्यामुळे लगेचच याच्या फोडी ह्या बियापासून मोकळ्या होत आहे. म्हणजे इथे आपल्याला कुठेही चाकूने सुरीने ह्या फोडी वेगळ्या करण्याची गरज नाही. आता मोरावळा करताना तुम्ही अख्खाच्या अख्खा सुद्धा आवळा इथे वापरू शकतात, पण बऱ्याचदा पूर्ण अख्खा आवळा हा खाल्ला जात नाही. मग अशा वेळेस अशा ह्या छोट्या छोट्या जर फोड्या आपण करून मोरावळा केला तर हव्या तेवढ्या प्रमाणात आपण हा मोरावळा खाऊ शकतो. तर हे बघा, अगदी हाताने सुद्धा ह्या फोडी पटकन अशा मोकळ्या होत आहे. आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा ज्या आवळ्या आहेत तर त्या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या बियापासून मोकळ्या करून घेत आहे. अगदी अशा पद्धतीने दाबल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकतात की अशा ह्या आवळ्याच्या पाकळ्यांसारख्या ह्या फोडी वेगळ्या होत आहे. आणि अशा पद्धतीने जर काही डाग वगैरे असतील तर आपल्याला हे आवळ्याचे डाग काढून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला हा आवळा जो आहे तर त्यापासून बनवलेला मोरावळा खराब होणार नाही. आता सर्व या आवळ्याच्या फोडी बियांपासून वेगळ्या करून घेतलेल्या आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी अख्ख्या आवळ्यापासून सुद्धा मोरावळा हा तयार करून घेऊ शकतात. आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे ते म्हणजे गूळ. इथे मी 1 किलो एवढी आवळे घेतलेली आहे, त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 700 ग्रॅम एवढा बारीक चिरून घेतलेला गूळ. आणि आता आपण हा गूळ कपाने सुद्धा व्यवस्थित असा मोजून घेणार आहोत. कपाने मोजताना अगदी बारीक चिरलेला गूळ हलक्या हाताने दाबून त्यानंतर इथे मी मोजून घेत आहे. तर इथे मी 250 ml चा कप घेतलेला आहे आणि 250 ml च्या कपाने 4 कप एवढा बारीक चिरून घेतलेला गूळ इथे मी वापरलेला आहे. आणि आता सुरुवातीला आपल्याला या आवळ्याबरोबर हा गूळ अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. पण मिक्स करताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गूळ मिक्स करायचा आहे, कारण की आवळ्याच्या फोडी या नरम झालेल्या आहे आणि जर आपण घाईघाईने आणि अगदी जोरात जर ह्या फोडी मिक्स केल्या तर त्या तुटू शकतात. आणि अशा पद्धतीने हा गूळ या आवळ्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण गॅस चालू करणार आहोत. आता इथे मी गुळाचा वापर हा 1 किलो आवळ्यासाठी 700 ग्रॅम केला, कारण की बऱ्याचदा असे होते की मोरावळा तयार झाल्यानंतर आवळ्याच्या फोडी कमी आणि त्याचा पाक हा खूप जास्त प्रमाणात तयार होतो आणि मग आवळ्याच्या फोडी खाल्ल्या जातात आणि पाक हा तसाच उरतो. त्यामुळे आपल्याला प्रमाणात हा पाक तयार करायचा आहे. म्हणूनच इथे मी 1 किलो आवळ्यासाठी 700 ग्रॅम एवढा बारीक चिरून घेतलेला गूळ वापरला आहे. गूळ आता पूर्णपणे विरघळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात पातळसर असे हे मिश्रण तयार झालेले आहेत. आता आपल्याला ह्या मिश्रणाला घट्ट करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण कितपत घट्ट करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि अधूनमधून आपल्याला अशा पद्धतीने
हे आवळे असे हे हलवत राहायचे आहे, म्हणजे ह्या गुळाच्या पाण्याबरोबर छान असे हे आवळे अजूनच मुरले जातील. आता इथे तुम्ही बघू शकतात की आवळ्यांचा रंग असा हा पिवळसर इथे दिसतो आहे. आपल्याला हे आवळे ह्या गुळाच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने शिजवायचे आहे की याचा रंगसुद्धा छान असा बदलला जाईल. त्याचबरोबर हा जो गुळाचा पाक आहे तर त्यामध्ये चिकटपणासुद्धा निर्माण होईल. पण आपल्याला अगदी जास्त प्रमाणात हा गुळाचा पाक शिजवायचा नाही तर थंड झाल्यावर खूप जास्त कडक होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एक उकळी ह्या गुळाच्या पाकाची काढून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की या आवळ्यांचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला पिवळसर दिसणारी जी आवळं आहे तर ती आता थोडीशी अशी तांबूस रंगावर दिसायला सुरुवात झालेली आहे. गूळ घातल्यानंतर सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे मिश्रण तयार होण्यासाठी साधारणतः 15 मिनिटं लागलेली आहेत. आणि इथे आवळ्याचा रंगही बदललेला आहे आणि ह्या गुळाचा जो पाक आहे तर त्यामध्ये चिकटपणासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. साधारणतः 7 ते 8 वेलचीचे दाणे घेतलेले आहे आणि त्याची पावडर साखर न घालता तयार करून यामध्ये घातलेली आहे. त्याचबरोबर जी वेलचीची सालं आहे तर तीसुद्धा यामध्ये घालायची आहे, कारण की त्यालासुद्धा छान असा सुवास असतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे. आता साधारणतः 20 मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण चेक करणार आहोत की आता हे मिश्रण छान असे चिकट झालेले आहे की नाही. या व्हिडिओमध्ये लाईटचा प्रकाश थोडासा कमी जास्त होत आहे, त्याबद्दल मी तुमची क्षमस्व आहे आणि याबद्दल तुम्ही मला समजून घ्याल ही आशा करते. आता इथे तुम्ही ह्या गुळाचा पाक बघू शकता. त्याचा जो शेवटचा थेंब आहे तर तो अगदी काही वेळाने खाली पडतो आहे, म्हणजे समजावे की या गुळाच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित असा चिकटपणा आलेला आहे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. सुरुवातीला आता हे मिश्रण खूप जास्त गरम आहे, म्हणून 1 ते 2 मिनिटे अशा पद्धतीने हलवून यामधली जी वाफ आहे तर ती काढून टाकायची आहे आणि त्यावर तिरपे झाकण ठेवायचे आहे, कारण की हे मिश्रण गरम आहे. आणि हे मिश्रण थंड झाल्यावर पूर्ण झाकण यावर ठेवायचे आहे. आता रात्रभर मी हा मोरावळा असाच ठेवला आणि आता सकाळी उठून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की खूप छान असा आपला इथे मोरावळा दिसतो आहे. आणि यामधल्या ज्या आवळ्याच्या फोडी आहे तर त्यासुद्धा अगदी रसाळ झालेल्या आहेत आणि त्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आज आपण हा जो मोरावळा केला तर यामध्ये साखरेचा वापर कुठेही केलेला नाही. अगदी वेलची पावडरसुद्धा आपण वापरली, त्यामध्ये सुद्धा साखर वापरलेली नाही. त्यामुळे हा मोरावळा अतिशय पौष्टिक झालेला आहे. असा हा तयार झालेला मोरावळा स्वच्छ आणि कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये जर भरून ठेवला तर फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी वर्षभर सहज असा हा टिकतो. हिवाळ्यामध्ये आवळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, तर मग तुम्ही सुद्धा असा हा पौष्टिक मोरावळा नक्कीच तयार करून बघा. योग्य प्रमाणात शिजवल्यामुळे हा मोरावळा कडक न होता अगदी छान असा रसाळ झालेला आहे. आणि हो, याचबरोबर आवळ्याच्या विविध रेसिपी ज्या जकास रेसिपी चॅनलवर आहे तर त्यासुद्धा बघायला विसरू नका. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि जकास रेसिपीसोबत.